होय, माझं गाव बदलत आहे. देवळी. देवांचे गाव असा लौकिक असणाऱ्या देवळी गावात विठ्ठल, कालभैरव, वीरभद्र अशी विविध मंदिरे असून कालभैरव यात्रोत्सवात सर्व गावकरी एकत्र येतात. एकीकडे शेती आणि दूध व्यवसाय बहरला असला तरी गावाच्या विकास वाटेत मोठे अडसर होते. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी देवळी गावाला प्रगतीचा नवा मार्ग दाखवला. छत्रपती शिवाजी महाराज बुरुज आणि कालभैरव मंदिरामुळे गावाचे वेगळेपण नजरेत भरतं. शेतकऱ्यांनी परंपरागत शेती व्यवसायाची वाट टाळून आधुनिकतेची कास धरली आहे. ग्रामस्थांच्या याच जिद्दीला बळ देण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण त्यांच्या मागे उभे राहिले आहेत. गेल्या 5 वर्षात विविध विकास कामांमुळे देवळी गावाला झळाळी मिळाली आहे. देवळी गावातील विकास कामांमध्ये देवळी ते डोणदिगर, हिरापूर ते गणेशपूर रस्ता सुधारण्यासाठी 3,11,60,000 रुपयांचा निधी मिळाला. हे काम पूर्ण झाले आहे. देवळी भोरस रस्ता दुरुस्ती 2,50,00,000 रुपये. देवळी क्रमांक 7 येथे साठवण बंधारा बांधकाम 36 लाख रुपये. सिमेंट रस्ता व पेवर ब्लॉक बसवणे 15 लाख रुपये. मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवणे 15 लाख रुपये. भोरस रस्त्यालगत ओपन जिम 6,50,000 रुपये. काळभैरव मंदिरासमोर चौकात पेवर ब्लॉक बसवणे 3 लाख रुपये. स्मशानभूमीत पेवर ब्लॉक बसवणे 3 लाख रुपये. दडपिंपरी ते देवळी रस्ता सुधारणा 2,50,00,000 रुपये असा निधी मिळाला असून ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. देवळी पाणी पुरवठा योजना 2,32,04,000 रुपये. देवळी गावाजवळ जुन्या मालेगाव रस्त्यावर मोरीसह सुधारणा 1,30,00,000 रुपये. देवळी उंबरखेडे रस्त्याची सुधारणा 45 लाख रुपये. देवळी येथे सभामंडप 40 लाख रुपये. नवीन स्मशानभूमी बांधकाम 10 लाख रुपये. तलाठी कार्यालय बांधकाम 15 लाख रुपये. महिला बचत गट कार्यालय बांधकाम अशा विविध कामांसाठी निधी मंजूर झाला असून कामे वेगाने सुरू आहेत. देवळी डोणदिगर रस्ता सुधारणा 2,29,00,000 रुपये. देवळी उंबरखेडे रस्ता सुधारण्यासाठी 4,22,00,000 रुपये. सरोवर योजनेअंतर्गत देवळी येथे तलाव संवर्धन व सुशोभीकरणासाठी 3,80,00,000 रुपये. छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण 20 लाख रुपये. विठ्ठल मंदिर परिसरात सभामंडप 20 लाख रुपये अशी कामेही मंजूर झाली आहेत. लवकरच कामांच्या निविदा प्रसिद्ध होणार आहेत. दडपिंपरी ते देवळी रस्ता सुधारणा 2,50,00,000 रुपये निधीतून डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. देवळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सभामंडप बांधकाम करण्याकामी 20 लाख रुपये मंजूर आहेत. ब्राह्मण शेवगे ते देवळी रस्ता सुधारणा करण्यासाठी 2,50,00,000 रुपये मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. देवळी गावातील विकास कामांचा आलेख पाहिल्यास आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा गावावरील विशेष स्नेह देखील लक्षात येतो. यामुळेच येथील गावकऱ्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनाच पुन्हा विजयी करण्याचा दृढ संकल्प केला आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेर दिल असा दमदार आहे आमचा आमदार. शेर दिल असा दमदार आहे आमचा आमदार. मंगेशदादा चव्हाण.